कन्नडातू पैंगिलीचा अखेरचा श्वास, एक सुवर्णयुगाची समाप्ती। कन्नडातू पैंगिली म्हणजेच कन्नड पोपट नावाने तमिळमध्ये प्रेमाने संबोधल्या जाणाऱ्या कन्नड चित्रपटसृष्टीच्या पहिल्या महिला सुपरस्टार आणि तमिळ चित्रपटसृष्टीच्या अभिनय सरस्वती अशा अनेक मानांनी रेखाटलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री बी सरोजा देवी यांचे वयाच्या 57व्या वर्षी आज बेंगळुरू येथे मल्लेश्वरमच्या राहत्या घरी निधन झाले। बी सरोजा देवींचा जन्म 7 जानेवारी 1938 रोजी बंगळुरू येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला। वडील पोलीस अधिकारी तर आई गृहिणी होत्या। तर सरोजा यांना शास्त्रीय नृत्यात रस असल्याने कुटुंबियांनी त्यांना चित्रपटात काम करण्यासाठी कधीही अटकाव केला नाही। 13 वर्षांची असताना स्टेजवर गाणे गाताना सरोजा देवी यांच्यावर निर्माते कृष्णमूर्ती यांची नजर पडली आणि पुढे वयाच्या 17व्या वर्षी म्हणजेच 1955 मध्ये कन्नड चित्रपट महाकवी कालिदासात काम करण्याची संधी मिळून अभिनयाला त्यांनी सुरुवात केली। पुढे या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला। त्या पाठोपाठ 1958 मध्ये तमिळनाडूचे लोकप्रिय अभिनेते आणि माजी मुख्यमंत्री MG रामचंद्रन यांच्याबरोबर नलोदी मन्नन हा तमिळ चित्रपट केला आणि या जोडीने तब्बल 48 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले। त्यानंतर त्यांची गणना तमिळ चित्रपटसृष्टीच्या आघाडीच्या अभिनेत्रीमध्ये होऊ लागली। 2009 साली आधवन या तमिळ चित्रपटात त्या अखेरच्या दिसल्या होत्या। अशा पद्मश्री, पद्मभूषण आणि जीवन गौरव पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या बी सरोजा देवींना भावपूर्ण आदरांजली।